नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण या विषयावर खूप कमी लोक बोलतात आणि मला असं वाटतं प्रत्येक आईच्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. ब्रेस्ट फिडिंग सुरू करणं जेवढं कठीण आहे तेवढंच ते सोडवणं सुद्धा कठीण आणि भावनिक असतं. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग सोडवताना बरेच प्रश्न पडतात की मी ब्रेस्ट फिडिंग कधी बंद करू, कसं बंद करू, नैसर्गिकरित्या करू की कोणतं औषध लावून करू, असे बरेच प्रश्न येतात. मी सुद्धा या जर्नीमध्ये होते तेव्हा माझ्या मनात असे बरेच प्रश्न यायचे पण मी मात्र एक ठरवलं होतं की मी माझ्या बाळाला रडवणार नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचं औषध देणार नाही. कारण मी अशा बाजारात असे बरेच औषध आहेत जे लावलं की मूल एका दिवसात फीड घ्यायचं बंद करतं. कारण ते औषधच इतकं कडू असतं की मग त्या बाळाला फीड घ्यायची इच्छाच होत नाही. पण मला असं वाटायचं की मग आपल्या मुलाला आपल्याबद्दल थोडासा राग येईल, हेट तयार होईल, म्हणून मला तो उपाय करायचा नव्हता. मी हेही ऐकलं होतं की ते औषध म्हणजे मुलांनी टेस्ट केल्यावर त्यांच्या उलट्या वगैरे होतात आणि मला थोडंसं ते चांगलं वाटत नव्हतं, म्हणून मी तो काही निर्णय घेतला नाही. मी माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारचं औषध न लावता हळूहळू एकदम त्याच्या कलाकलाने मी ब्रेस्टफीड कसं बंद केलं हा सगळा अनुभव मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्यांना आता ब्रेस्टफीड बंद करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त उपयोगी ठरणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून आपल्या लाडूपिडू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सर्वात आधी मी देवाचे मनापासून आभार मानते की माझ्या दोन्ही मुलांना कोणताही फॉर्म्युला मिल्क न वापरता मला ब्रेस्टफीड करता आलं आणि ही माझ्यासाठी खूप मोठी ब्लेसिंग होती. सुरुवातीला ब्रेस्टफीड करताना जेवढं कठीण असतं तेवढंच ते सोडवणं सुद्धा कठीणच असतं. आपण योग्य वेळ, तुमचे पेशन्स आणि मुलाशी असलेला तुमचा संवाद यामुळे ती गोष्ट अगदी सोपी होऊन जाते. ती कशी ते मी तुम्हाला सांगते. ब्रेस्ट फिडिंग कधी बंद करायचा हा निर्णय सर्वस्वी त्या आईचा असतो असं मला वाटतं. आणि मी माझ्या केसमध्ये माझ्या दोन्ही मुलांना 2 वर्षापेक्षा जास्त फीड केलेलं आहे. श्रीहरीचं मी आत्ताच मागच्या 3 महिन्यापूर्वी ब्रेस्ट फिडिंग बंद केलं आणि डॉक्टरने पण मला सजेस्ट केलं होतं की 2 वर्षापर्यंत फीड केलेलं चांगलं असतं, म्हणून मी 2-2.25 वर्ष फीड केलं. आणि ब्रेस्ट फिडिंग बंद करण्याचा डिसिजन असतो तो एका आईसाठी आणि मुलासाठी खूप इमोशनल डिसिजन असतो, कारण त्या दोघांची एवढी अटॅचमेंट झालेली असते. आणि खरं सांगायचं तर मला माझ्यासाठी पण हा निर्णय घेणं खूप इमोशनल होता, पण शेवटी हा निर्णय मला घ्यावा लागला कारण श्रीहरी फक्त फीडवर राहायचा, वरचं खाणं वगैरे त्याचं खूप म्हणजे कमीच होतं, म्हणून मी हा निर्णय घेतला. तर फीड बंद करताना सुरुवात कशी केली मी, तर आधी दिवसाचं फीड त्याचं बंद केलं, कारण दिवसाचं फीड बंद करणं खूप सोपं असतं ॲज कम्पेअर्ड टू रात्रीचं. तर दिवसाचं फीड तो 4 वेळा घेत असेल तर मी हळूहळू ते 3 वर, 2 वर, त्यानंतर 1 वरती आणलं. आणि सर्वात मेन एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा मुलं फीड घेतात त्यावेळी त्यांना वरचं खूप म्हणजे जेवायला वगैरे पोट भरून द्यायचं, कारण त्यांचं पोट भरलेलं असेल तर ते फीड खूप कमी मागतात. आणि जर इन केस मागितलंच, कारण त्यांना सवय असते त्या टाइमला ते मागतातच, त्यावेळी मग थोडंसं त्यांना डिस्ट्रॅक्ट करायचं, म्हणजे एखादं गोष्ट सांगायची, नाहीतरी कविता वगैरे सांगायची, नाही इकडे तिकडे फिरवायचं, हे बघ काय ते बघ काय, असं करून थोडंसं डिस्ट्रॅक्ट केलं की मग ते विसरून जातात त्यावेळेसाठी. असं करत करत मी श्रीहरीचं दिवसाचं फीड बंद केलं. आणि त्यानंतर आता सर्वात अवघड असतं ते रात्रीचं फीड बंद करणं. दिवसाचं ब्रेस्ट फिडिंग बंद करणं माझ्यासाठी खूप सोपं होतं. 1 आठवड्याचा कालावधी लागला पूर्ण त्याचे 4 टाइमचे फीड म्हणजे पूर्ण बंद करण्यासाठी. आपण रात्रीचं फीड बंद करणं कुठेतरी थोडंसं अवघड असतं, कारण मुलं झोपेतच उठून फीड मागतात, त्यावेळी आपण पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि माझ्या बाबतीत एक गोष्ट खूप उपयोगी ठरली ती म्हणजे मुलांशी संवाद. जेव्हा मला फीड बंद करायचं होतं तेव्हा कंटिन्यू दिवसभर त्याला मी सांगत राहायची की नाही आता आपल्याला फीड बंद करायचं, आपल्याला दुधू बंद करायचंय. आपल्याला असं वाटतं की ही तर लहान मुलं आहेत, त्यांना काही समजतं, पण ती खूप हुशार असतात आणि ते खूप समजूतदार सुद्धा असतात आणि त्यांना सगळं समजतं आपण काय बोलतोय ते. माझ्या बाबतीत मला असं जाणवलं की मुलांना खूप जास्त समजत असतो, आपला प्रत्येक शब्द त्यांना समजत असतो. आणि खरंच लहान मुलं खूप जास्त समजूतदार असतात. आणि इतके वर्ष ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर आपली आणि मुलाची खूप जास्त बॉन्ड तयार झालेला असतो आणि आपण जे काही म्हणेल त्याला एकदम प्रेमाने समजावून सांगायचं की नाही आपल्याला आता ब्रेस्ट फिडिंग बंद करायचं आहे, तू आता मोठा झालेला आहे, असं मी त्याला वारंवार सांगायचे. आणि
अजून मी रात्री मग त्याला पोट भरून खाऊ घालायचं आणि मी दूध देत होते त्याला, वरचं दूध सुरू केलं होतं ते दूध द्यायचं आणि झोपायचं. त्यामुळे काय झालं, रात्री तो 2-3 वेळा उठायचा ना, त्याचं प्रमाण खूप कमी झालं. नंतर तर असं झालं की फक्त एकच टाइमवर आला, रात्र पूर्ण तो कंटिन्यू झोप घ्यायचा आणि सकाळीच उठायचा. तर ते एक टाइमचं ब्रेस्ट फिडिंग बंद करण्यासाठी परत मग मी त्याला असं मांडीवर घेऊन गोष्ट सांगायची. मग गोष्ट ऐकत ऐकतच जो झोपायचा. कधी कधी त्याला असं खांद्यावर घेऊन असं इकडे तिकडे फिरवायचं, मग तो तसाच झोपी जायचा. हे उपाय माझ्या बाबतीत खूप उपयोगी ठरले. आणि असं करत करतच रात्रीचं ब्रेस्ट फिडिंग मला असं वाटतं मी 2-3 दिवसातच बंद केलं. खरं सांगायचं ऑफिस, हे 2 मुलं, घर आणि त्यात ब्रेस्ट फिडिंग, या सगळ्यामध्ये मी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या इतकं थकून जायचं की मला सुद्धा कधी कधी इतका एक्झॉस्ट वाटायचं आणि वाटायचं की नाही, मी आता बंदच करणार. आणि बऱ्याच वेळा मी डॉक्टरला सुद्धा विचारलं कोणतं औषध आहे. माझ्या डॉक्टरनी, आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांनी मला एका औषधाचं नाव सुद्धा सांगितलं होतं आणि ते पण करायचं मी डिसिजन घेतला. पण माझी हिंमत नाही झाली की तसं करायचं. मग मी थोडे पेशन्स ठेवले, म्हटलं नाही, हळूहळू आपण याचं फीड बंद करू. आणि हे सगळं दिवसाचं आणि रात्रीचं फीड बंद करायला मला जवळजवळ 3 आठवड्याचा टाइम लागला. पण 3 आठवड्यात पूर्ण त्याचं ब्रेस्ट फीड बंद झालं. नंतर त्यांनी मागितले नाही. आणि अचानक जर आपण पण ब्रेस्ट फीड बंद केलं तर आपल्याला पण त्रास होतो, आपल्याला ताप वगैरे येतो. पण माझ्या बाबतीत असं काहीच झालं नाही. मी एकदम हळूहळू प्रोसेस करत गेले, त्याच्यामुळे मलाही कोणत्या प्रकारची कणकण आली नाही, ताप आला नाही. एकदम व्यवस्थित ही जी काही ब्रेस्ट फिडिंग विनॉपची प्रोसेस होती ती माझ्यासोबत झाली. आणि ज्या दिवशी तो पिला नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तरी त्याने म्हणजे ब्रेस्ट फीड मागितलं सुद्धा नाही. कारण त्याला पण समजलं की आता म्हणजे मम्मा म्हटली ना आपली की नाही, आता दूध प्यायचं नाही, तर मग त्याने पण म्हणजे इतके समजूतदार असतात मुलं, मला हेच सांगायचंय तुम्हाला. आज मागे वळून बघताना मला असं वाटतं की तो निर्णय माझ्यासाठी एकदम योग्य होता. कारण आता श्रीहरी व्यवस्थित म्हणजे खाऊ लागला, सगळं चपाती भाजी वगैरे तो सगळं प्रॉपर खातो. आणि ब्रेस्ट फीडिंग बंद केल्यानंतरच मुलं व्यवस्थित जेवतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रत्येक आई आणि बाळाचा अनुभव वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे तुम्ही मुलावर जबरदस्ती करू नका किंवा तुम्ही स्वतः सुद्धा या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका. थोडेसे पेशन्स ठेवले की ही जर्नी खूप सुंदर होते. अजिबात त्याचं टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. आणि वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घ्या, कारण डॉक्टर योग्य तो सल्ला देतात आणि त्यानुसार तुम्ही मग पुढे जा. जर माझ्या या अनुभवामुळे एका जरी आईला मदत झाली तरी हा व्हिडिओ सार्थक झाल्यासारखे मला वाटेल. तुमचा ब्रेस्ट फिडिंग विनॉपचा अनुभव कसा होता, आणि जरी तुम्ही आता ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडूपेडू या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच आणखी नवीन एका व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.